नमस्कार मंडळी, शुभ सकाळचे साधारण 11-11:30 वाजलेत. तर थोडी कामं आवरलेत आणि जरा जंगलात म्हटलं फेरफटका मारून येऊ. तर इकडे शुभमाला आणि पाठी संकेत आहे. तर तिघंजणच आता आहे, कारण बाकी सगळे गेले. आता मी पण उद्या जाईन, त्याच्यानंतर हे दोघं राहतील. मी परत येईन, मग परत येऊ तेव्हा बरेच जण असतील नाही. तेव्हा बरेच जण असतील. तेव्हा मग काही लग्न आहेत बरेचसे, मग तेव्हा बरेच जण असतील. हो गगे, आता खाली जाता वाव, खालनं जाऊन येता वाव. इकडे मस्तपैकी अनंताची फुलं लागलेत. झुपक्या झुपक्यान फुलं येतात. स्पेशल मासा, स्पेशल दाण्याची भाकरी. हां, आणि मासा 2 मासे घेतली की 1 भाकरी गेली. माशांची खासियत आहे. म्हटलं आंबे वगैरे बघून येतात जरासे, काय भेटले तर खायला. पातेऱ्याच्यात ना, तिथून मग खाली जाता. हां हां, होय. चल वहिनी आहे अजून का थांबणार आहे आता ते इथं लग्नापर्यंत? या जेवताय नाही? अरे तुमची उशिरा कशी, आमची संपली, पोट जिरलं. पण फिरून येतो जरा खालना, आंबा वगैरे बघून काय भेटला तर एखादा. तर आम्ही आता आलो आहे गोदडीतून खाली शेवरी चट्ट्यावर चाललेलं आहे. इकडे कसं आंबे आता पिकायला लागलेत बऱ्यापैकी. तर आता म्हणजे सुरुवात झाली आहे. अजून जेव्हा आता मुंबईला जाईन उद्या आणि परत येऊ ना, तेव्हा चांगले मेमध्ये पाहिजे तेवढे खायला मिळते. आणि हा इकडे कवालटा, एक कवालट्यातनं जायचं आहे. जंगलामध्ये फिरताना जरा पायाखाली बघायचं, त्या उन्हातनं जनावरं बाहेर पडतात सगळे. तर हा आंबा पण पिकतो, त्या आंब्याखाली आलेला आहे. तिकडे एक दिसतोय आंबा, तो असं वाटतं ताजाच पडला आहे. हा बघा, भारी आहे काय? मस्त आहे ना. गावाला आंबा मिळाला की डायरेक्ट तोंडात, तर काय टेन्शन नाही, मग बघत बसायचं नाही. चांगला आहे तर खात राहायचं. ॲक्च्युली प्रत्येक रायवली आंब्याची चव वेगळी असते. जसं प्रत्येक मच्छीची चव वेगळी, तसं प्रत्येक रायवली आंब्याची चव वेगळी असते. काही काही आंबट पण असतात, पण ते आता काय आम्हाला गावचेच असल्यामुळे माहिती आहे कुठलं आंबट असतं आणि कुठले गोड आहेत ते. मग आंबट्यावर कोण सहसा जात नाही, पण आंबट्याचे 60 चांगले होतात. हा बघा, एक आपण ताजाच पडलाय. आपण ताजाच पडला एकदम. हे कसं आहे, उतरणीचा भाग आहे ना, आंबे पडले की असे खाली जातात. मग आपल्याला आंबे मिळणार ते या बाजूला मिळणार सर्व. आंब्याची खासियत काय माहिती आहे, जास्त काय सोलत बिलत बसायचं नाही. रसदार आहे एकदम. ॲक्च्युली आंब्याचा साल जाड आहे, पण आतमध्ये मस्त आहे आंबा. या बाजूला समोर चीक दिसतो तुम्हाला, मग चीक त्या बाजूने खायचं नाही, बाजूने इकडून खायचं. आतमध्ये बाग कशी आहे, केसाळ आहे. बाट एकदम पांढरे केल्याशिवाय आहे ना, आंबा खायची मजा येत नाही. मे महिन्यात आता हेच कामं, सकाळ दुपार संध्याकाळ, काय ऊन बिन काय नाही. उठला की आंब्याला सुटला. आंबे खायचे ते मे महिन्यामध्ये. पिकलेत अळू. एक तर दिसला, 2. हां हाय. हां, अळू पिकायला लागले इकडचे पण. इथे काय? हां, जवळच आहे. पडला बघ, खाली बघ. अजून एक पडल बघ. हो, इथं वर तुझ्या डोक्याच्या वर लोक तिकडे वर कोण दिसेल बघ. हां, समोरचा काठी दे. नाही तिकडं इथला. हां, अळू किती दिवस मी इकडे बऱ्याच वेळा आलो, कच्चेच असायचे. आज पिकले फायनली.
तिकडं बघ. कुठं रे? पलीकडे आहे तो, पलीकडे आहे त्यावरून जायला लागेल. इकडून जा इकडून जा. इथून कुठे आहे बघ, इकडे चांगलं मोकळं आहे. तर हे गावाकडचं फळ रानटी मेवा अळू, अळू किंवा हेळू, आम्ही अळूच म्हणतो याला, काही ठिकाणी हेळू म्हणतात. तर हे आंबट गोड असं फळ असतं. हे पण आता पिकायला चांगलं लागलं आहे म्हणजे. चला अळू खात खात आम्ही आता खाली एकदम ओढ्याच्या जवळ आलो आहे. तर इकडे हे पहिलं हे विहीर होती छोटीशी, इकडे बघताय ना, ही शेवरी चकटावरची विहीर होती. ते ॲक्च्युली आता पूर्ण गेले, पण त्याचा ओलावा आहे बघा तिकडे, तुम्हाला गवत गवत दिसतंय म्हणजे ओलावा आहे. तर इकडे आंबे जरा बघूया. पडलेत आंबे तर पडलेत. खारकुंडली जास्त आहेत हे बघा, खारीन खाल्लेलं खारकुंडलं ते भरपूर आहेत. खाता खाता पडतात. हे बघा, अरे वानर येतात, वानर खातात आंबे. ते आपल्यासारखे हलवतात फांद्या. ते पण ताजेच आहेत वाटतं. एकदम पडलाय ताजच. चिक काढ पुन्हा. आता अजून भारी आहे. मस्त गोड मस्त पैकी जास्त भारी. बाळ जरा छोटी आहे. बाकी मासच आहे. काय मेहनत नाही करायची, यायचं आंबे पडलेले असतात, काढायचे नाही, जमा करायचे नाही, खायचे. आपण कापाच आंबा आहे, एकदम असा भरभरीत नाही पिकलेला. हा वलटा पलीकडे गेला. चला आंबे, हा एक आहे तो पिक्का पडला, बाकीचे 2-3 आहेत ते कच्चे पडलेत. तर ते कच्चे पण आहेत, ते जरा फोडायला वगैरे होतात घरी, मच्छीत वगैरे टाकायला. ते पण घेऊन जाऊ जरा. अब्बाश, अरे वलटाच अडकला. आंब्याला लागला कसला तरी पण नाही लागला नाही, त्या डेटावर मारलंच तरच. शे शे फुक्कट पडला. हा एक पडला बाबा. अयो डोक्यात पडला असता आता, लक्ष देव. हा एक पडला. हा कसं वरच पडतायत, बरं आहे. हा एक, अरे तुटलं का काय? पडला एक, विहिरीत गेला. लय लांब मारलंस कुठेतरी, तरी पण पडला. कोणा मारतोय? हां हा नाही पडला. 3-4 पडले तरी पण. शिव्यान काहीतरी मेहनत केला. पहिला काय पडला नाही, आता एक परत पडला. परत पडतोय. होय, जायला नको कुठं. मग हा वलटा पण इथंच येतोय, तसं काही टेन्शन नाही. संख्या हा पडला वलटा पण इथंच पडला आहे. हार्ड आहे ना. चिकार आहे, चिकार आंबा थोडासा, कारण तो पडत नाही पटकन. वलटा आला परत. वलटा भारी आहे तुझा. ट्रॅकर डायरेक्ट चाल परत ये. चला थोडे आंबे खाल्लेले, थोडे कच्चे पण घेतलेत आणि थोडे पिके घेतलेले आहेत. तर आता निघालो आम्ही वाघदऱ्यावर. तर वाघदऱ्यावर जाऊया, तर आंबे वगैरे खाऊ, तिथं पाणी वगैरे पिऊ, बसूया थोड्या वेळ आणि मग निघूया. कुड्याच्या फुलांना तर एकदम असा बहरच आला आहे. हा बघा, भरपूर फुलं आहेत
आता याच्या एकदा शेंगा झाल्या की मग शेंगांची भाजी. आता सध्या गावाला ह्या फुलांची भाजी जोरदार असते. सगळ्या घरातून हप्त्यातून एकदा तरी कुड्याची भाजी असते. वरच्या बाजूस इकडे आम्ही कधी फिरायला आलो ना की पिण्याचा एकच सहारा वाघदरा. ॲक्च्युली ही जी विहीर होती तिकडचं पाणी पण पिण्यासारखं होतं, पण खास करून गाई गुरांना चांगलं होतं. आणि एका बाजूला छोटासा डुरा होता, तो माणसांसाठी होता, पण तो आसरा होता, पण तो काय त्याकडे कोणी लक्षच दिलं नाही. तर आता एकच आसरा वाघदरा. वाघदऱ्याचं पाणी कसं बारमाही आहे. तो पण झरा आता मध्ये गेला आहे. त्या दिवशी आलेलो एकदम मधोमध आहे झरा. आणि वाघदऱ्यावर करवंद वगैरे भरपूर खायला मिळतात. आणि पातेल्याचा आवाज येतोय का? इकडे कसं आहे आता सध्या झालं आहे काय, कोणाचं जास्त येणं होत नाही. आम्हाला पातेरा सगळा आला आहे वाटेवर. पावसामध्ये सगळं वाहून जाईल आणि गवत येईल इकडे. चला फायनली वाघदऱ्यावर आलेला आहे. हा इकडचा ढो बघताय ना, हा खास करून कपडे धुण्यासाठी वगैरे वापरतात गाई गुरांसाठी, किंवा मग रानटी प्राणी बरेचसे इथूनच पाणी पिऊन जातात. कारण इथे कशी ही वाट आहे, वाटेनं आला पाणी प्यायला की गेला. असा हा वाघदऱ्याचा ढोह. पावसाळ्यामधला इथला नजारा वेगळा असतो. इकडे पूर्ण पाणी पाणी असतं आणि एक पूर्ण कातळाला पण पाणीच असतं इकडे असं. आणि इकडे असे धबधबे असतो सगळ्या कातळाला पूर्ण धबधब्याने भरलेला असतो. मस्त वाटतं इथे असं झोपलात तरी पण भारी वाटतं पावसाळ्यात. उन्हाळ्यात तर गारवा आहेच नक्कीच. इथे बघा झाडं भरपूर आहेत, पायरीची झाडं भरपूर आहेत. आणि त्या बाजूला इकडे नीव होते, 2 नीव. ती निवाची झाडं मोडली, पण हा एक नीव आहे. आणि इथे नीव नवीन तयार होतो आहे. निवाची झाडं इथं बरीच होती, नीव लागलेत नाही. आणि वाघदऱ्याचं खास आकर्षण म्हणजे इकडचा हा झरा. हा झऱ्याचं पाणी वर्षभर चालू असतं. अरे आता परत आलं इकडे झरा, त्या दिवशी मध्ये होता. आमच्याकडे ॲक्च्युली आता बॉटल वगैरे काही नाही आहे, मग असा जुगाड केला आहे बघा. हे पान काढलं आहे आणि पानात जो झरा पाणी येतं आहे ते पानातून असं खाली पडतं आहे. ते आपण आता पिऊया. या पाण्याची चव आहे ना मंडळी ही अप्रतिम. म्हणजे किती तुम्ही बिस्लेरी पिया, किती काय पिया, मिनरल्स की पिया, काय काय पिया, पण हे जे पाणी आहे ना त्याची तोड कुठंच नाही. झऱ्याचं ॲक्च्युअलमध्ये फिल्टर होऊन आलेलं हे पाणी, एकदम थंडगार असं पाणी. आणि वाघदऱ्यावर आलो ना आम्ही की हमखास इथे आमचा एक स्टॉप असतोच, खाली जातानासुद्धा आणि येतानासुद्धा. आज आपण ओढ्यावर गेलो नाही, त्या बाजूने आपण गेलो सेवरी चकटावर आणि तिकडून मग असं आडव्यानं आलो आता वाघदऱ्यावर. तर आता पाणी वगैरे प्यायलो आहे, थोडे आंबे वगैरे खाऊया आणि मग घरी जाऊ. आपण आलो त्या बाजूने, आता जायचं आहे या बाजूने वरती. गोधडीतून गेलेलो सेवरी चकटावरनं खाली. आणि संख्याचं काय पाणी पिऊन होत नाही. बस झालं, वर चढायचं आपल्याला. पाणी पिऊन झालं आहे, जरा आंबे खाऊया. कसल्या लचंडे आहेत बघा. काय आयुष्य आहे ना, असंच जायचं, फिरायचं, आंबे खायचे, घर जाऊन जेवायचं, झोपायचं, संध्याकाळी परत घा. कुठला पक्षी ओरडतोय? किती पक्ष्यांचा आवाज येतोय बघा. शांत बसलं ना तर भरपूर आजूबाजूला पक्षी आहेत, वेगवेगळ्या प्रकारे ओरडतात. आता सगळ्यांची नावं पण मला नाही माहिती, एवढे पक्षी आहेत. चला, आंबे तर भरपूर खाल्लेले आहेत. आता इथं जर असं पडलो ना तर लगेच झोप लागेल. मस्त हवा लागते आणि सावली पण तेवढीच आहे. झोपायचं ना आपल्याला, थोड्या वेळा आराम करू आणि मग निघू. निवांत वेळ. काय झोप लागलेली, एक 10-15 मिनटं पडलेलं आम्ही, त्यानंतर आता निघालो परत. जाग आली म्हणून, नाहीतर झोपून गेलो असतो ना रे. मस्त हवा सुटले आणि थंडगार इथे वातावरण पण आहे. आंबा खाल्ला त्यावर.
आंब्याची झोप आहे ती. घरी आता जेवल्यावर झोप लागेल. चला वाटा सगळं रान सगळं आहे ना बघा. बरेचसे कशी रानं ती पानं वगैरे आहेत ना, बऱ्याचशा झाडांची पानं वगैरे कशी पडून गेलेत, त्यामुळं मोकळं मोकळं रान झालं आहे. पातेरा झाला आहे सगळा. पातेरा बघा किती वाटावरती. इकडे पावसातून इकडनं पण पाणी असतं सगळं. झरवणी असतं झरवणी. आमच्या गावात कुठे पण जा वर येता येता वाट लागते. घाम आलाय भरपूर, पण वर निवळीत आलं की हवा लागते चांगली. पाठीकडे फणस बघताय का, एकदम असे हातान काढण्यासारखे फणस आहेत. तयार नाही झालेत अजून, एक 10-1 दिवसात तयार होतील. तर आपण परत एकदा गोधडीमध्ये प्रस्थान केलेलं आहे. कसं कसं वाटतंय? वर गावात आलेलं आहे आणि क्लायमेट बघा चेंज झालं. अरे परत चेंज झालं. आत्ता असा एक ढग आला होता, 4-5 सेकंदाने लगेच चेंज झालं. ढग आलेत तसे बघा, ढग सगळीकडे दिसत आहेत. तिकडे असा कालो कधी पण गंडवू शकतो पाऊस. घरी जाऊ जरा पाणी पिऊ ना, मस्त वाटतं. वागदिरावचं पाणी जिरालं वर येता येता. परत आला ढग. हे बघा मग बोललो ना, मग ढग आला होता. वातावरण परत बघ कसं झालं. असं वाटतं की लगेच पाऊस येतो की काय. ऊन गायब झालं. मस्त असं मस्त वाटतं बघ. वेगळंच वातावरण झालं ना. हां आम्ही एवढं फिरत होतो तर ऊन होतं. घराकडे आलेलं तर बघा वातावरण कसं झालं आहे. काय म्हणायचं या पावसाला. काकीचं आमचं संपलं आमचं. होय. चला घरी आलेलं. बाहेर फिरताना काय वाटत नाही, घरी आलेलं वाटतं बाहेर ऊन आहे भरपूर नाही. ऊन आणि सावलीचा खेळ सुरू आहे. पाऊस काय करणार आहे ते काय माहिती नाही. आणि आता निघालेत घरी. चला बाय बाय. लवकर या. भेटू परत. हां दुपारनंतर. हां दुपारी काय आता कुठे जाणं होणार नाही. आराम. ऊन आता फिरला तेव्हा वाटलं काय ऊन. चला बाय बाय. घरी आल्यानंतर मंडळी मटक्यातलं पाणी प्यायची मजाच काय वेगळी आहे. वागदरवर पाणी प्यायलेलं, पण वरती येतं आता सगळं जिरून गेलं. परत तहान लागली. शुभम आणि संकेत पण आता गेलेत. थोडंसं घरी जेवण वगैरे होईल, त्याच्यानंतर मग दुपारनंतर बघू कुठं गेलो तर जाऊ. सध्या तरी घरी आलो आहे. थोडं काम वगैरे आवरूया, जेवूया, पाऊस बघूया काय करतो आहे संध्याकाळपर्यंत. बाहेर ऊन सावलीचा खेळ चालला आहे आणि आपण पहिलं जेवून घेऊ. तर दुपार जेवणामध्ये ताजी मच्छी आणि तांदळाची भाकरी आहे. चला मंडळी मस्त जेवून झालं आहे. आज भाकरी आणि मच्छीच खाल्ली. जास्त काही भाड्याला वगैरे खात बसलो नाही, कारण ऑलरेडी आंबे खाऊन भरपूर आलो आहे. एकदा जंगलात आम्ही गेलो ना की भूकच खरं तर लागत नाही. पण दुपारी कसं आईसाठी थोडंफार जेवावं लागतं, म्हणजे कसं आई पण खुश. तर मस्त वाटलं. आज जरा फेरफटका मारून आम्ही आलो. आणि मेन कसं आहे जंगलात गेलं ना की मस्तच वाटतं, कारण आता सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. आणि वातावरण बघा कसं झालं आहे. आता बोलता बोलता सावली आले आहे, तर वातावरण पण विचित्रच झालं आहे. या वातावरणामध्ये जनावरं भरपूर बाहेर पडतात. तर गेलो फेरफटका मारत, तिघंजणच होतो. असे फिरत आंबे खाल्लेले, वागदरा फिरलेलं, जरा थोडंसं झोपलेलं पण तिकडे 10-15 मिनटं. आणि आता घरी येऊन जेवलं, मस्त बरं वाटतं आहे. पावसाने बघा कसं वातावरण केलं आहे. आपल्या टेरेसवरून पूर्ण व्ह्यू दिसतो सगळा. तर ही समोरची आसतवाडी आणि सगळ्या बाजूने बघाल ना तर एकदम असं ढगाळ वातावरण झालं आहे. ॲक्च्युली पावसाचं वातावरण कसं आहे आता चालूच झाला म्हणायला हरकत नाही. पाऊस येऊन जाऊन रिमझिम पडत असतो गावाकडे. अशा वातावरणामध्ये असं वातावरण झालं आहे तर काय कधी पण पाऊस येऊ शकतो आहे. पावसाचं वातावरण झालं आहे, पण आमचा टेरेसवरचं जे काय सुकवान आहे ते काय संपत नाही आहे. एक गोष्ट तुम्हाला दाखवतो. काल इकडे आपण फणस खाल्ला होता, तो फणसाच्या इकडे अटला आहेत थोड्याफार. त्या सुकत घातल्या त्या बाजूला, त्या अटला आहेत. आणि इकडे हे सगळं मच्छी, हा जवळा आणलेला आपण बाजारातून. तर हा जवळा, इकडे ही छोटी सुकटं, ही मस्त लागतात. कांद्यामध्ये बनवलीत ना तव्यावरती जरी तरी ही एकदम छान लागतात. त्या कारणाने शक्यतो ही आगोटला थोडीफार आम्ही घरात आणतोच. या बाजूला इकडे कडधान्य. इकडून आपण थोडंसं पुढे आलो तर इकडे डाळी आहेत. या सगळ्या प्रकारच्या डाळी बाजारात गेल्यावर या सगळ्या गोष्टी आई कशा आवर्जून आणते, त्यासाठी आपण बाजारात गेलेलो
आणि इकडे गोड कोकम आणि ही उसरी, आलूची उसरी आता मस्त सुकले. आणि इकडे बुटं पण धुवले ताईने, ती पण सुकत आहेत. तर असं हे सुकवण पण सुकतं आहे. असं सगळं मंडळी गावाकडे चाललं आहे. म्हणजे पाऊस येईल ते येईल, पण आपल्या गोष्टी झाल्या पाहिजेत. म्हणजे कोकम सुकलं पाहिजे, आमसाला सुकली पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पण पाहिजेत. तर चला मंडळी, आता काय दुपार झालेली आहे, फेरफटका मारून घरी तर आलो आहे. तर आता थोडंसं झोपणार, नंतर मग बघू, गेलो तर जाईन वरती, पण थोडा वेळ कामं पण आहेत. जरा एकाच तास झोपलो की बरं वाटेल. मग थोडी ऑफिसची कामं किंवा एडिटिंगची वगैरे बाकीची कामं पण करायची आहेत. त्याच्यानंतर जरा राऊंड पण मारू गावाला. आता एक जण येईल. आपल्याला आता मुंबईला जाऊन परत पण यायचं आहे, कारण मामाच्या मुलगीचं लग्न आहे. ते मामाच्या मुलगीचं लग्न एकदा झालं की मग त्याच्यानंतर गावाला परत मामाच्या मुलगीचं लग्न आहे. आसतवाडीमध्ये 1-2 लग्न आहेत, गावामध्ये 1-2 लग्न आहेत. सगळीकडे कसं आपली हजेरी असणं गरजेचं असतं, कारण गावचा एखादा कार्यक्रम म्हटला भावकी मिळून सर्व कामं व्यवस्थितरित्या पार पडतात आणि मग सगळ्यांना हातभार लागतो. तर ही एक गोष्ट गावाकडे आहे. म्हणजे जेवणापासून काही गोष्टीची अरेंजमेंट असेल तिथपासून मार्केटला जाण्यापासून सगळं हे भावकी बघत असते. यजमाने फक्त सोबतीला असतो, त्यामुळे यजमान्यावर लोड नसतो. सगळी कामं व्यवस्थितरित्या पार पडतात, किंवा एखादी गोष्ट चुकत असेल राहत असेल तरी पण ती निदर्शनास आणून दिली जाते आणि ती मग पूर्ण केली जाते. तर चला मंडळी, आता घरी आलेलो आहे. तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ पण इथे थांबवतो आहे. हा खास एक जंगलात फेरफटक्याचा खास व्हिडिओ होता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. गावाकडे येत आहे तर टोपी घेऊन या, आवर्जून सांगतो आहे. ऊन भरपूर आहे, भरपूर म्हणजे भयानक आहे. आता टेरेसवरती आलो आहे, पाय भाजत आहेत, तुमच्याशी बोलत बसलो आहे. त्यामुळं बाहेर पण कुठे फिरायला जात आहे, काळजी घ्या, पाणी भरपूर प्या आणि टोपी छत्री वगैरे वापरा, कारण उन्हाचं प्रमाण हे यावर्षी भरपूरच आहे. पाऊस पण लवकरच चालू होईल, पण ऊन पण तेवढंच आहे.